हिवाळ्यामध्ये हाडांना बळकटी मिळण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे लाडू करतो। त्यातलाच एक पौष्टिक लाडूचा प्रकार तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। डिंक टाकून केलेले गव्हाचे पिठाचे लाडू आपण आज बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे मंडळी आणि पौष्टिक सुद्धा आहे खाण्यासाठी। हिवाळ्यामध्ये तुम्ही हे सुद्धा लाडू आवर्जून करून बघा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला डिंक। हा 50 ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे। आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। पावडर बनवायची आहे याची आपल्याला। अशा पद्धतीने पावडर बनवून घेतलेली आहे। आता ही पावडर आपण साईडला ठेवून देऊया आणि इकडे कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। आधी आपण 2 चमच तूप टाकून घेऊया यामध्ये आणि वितळून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे 200 ग्रॅम। वाटीने आहे 1 वाटी। या वाटीने मोजून घेतलेलं आहे। गच्च भरून 1 वाटी आहे। आता लो फ्लेमवर आपण छान असं सुगंध सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। आधी आपण पूर्णपणे तूप यामध्ये मिक्स करायचं। हे लाडू खायला एकदम टेस्टी असे लागतात। तोंडात टाकतात असे विरघळतात हे लाडू। आता यामधल्या गुठळ्या आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप ॲड करत राहायचं आहे। तुम्हाला जर गुठळ्या फुटत नसतील तर तुम्ही तांब्याच्या बुडाने सुद्धा ह्या रगडून गुठळ्या फोडू शकता। आता अजून थोडंसं तूप यामध्ये मी ॲड करते। थोडं थोडं टाकत चालायचं आहे मंडळी आणि आपल्याला हे पीठ भाजत चालायचं आहे। अशा पद्धतीने आता 1 चम्मच पुन्हा मी टाकून घेतलं। पुन्हा आपण मिक्स करूया आणि जसं जसं आपण हे पीठ भाजू तसं तसं हे तूप सुटत जातं आणि पीठ असं छान भाजतं। गुठळ्यासुद्धा कमी होतात। अशा पद्धतीने आपण तूप असं मस्त भाजून घेऊया। थोडासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता। असं करत करत मी तूप यामध्ये ॲड करत गेलेले आहे। तुम्ही पाहू शकता छान असं हे आपलं भाजलं गेलेलं आहे पीठ। अजून 1 चम्मच मी तूप टाकलेलं आहे यामध्ये। एकूण आतापर्यंत मी यामध्ये 100 ग्रॅम तूप वापरलेलं आहे मंडळी। व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मधला व्हिडिओ मी स्किप केलेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया आपण जी डिंकाची पावडर बनवलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि अजून आपल्याला 2 मिनिटे भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे म्हणजे आपण डिंक कच्चा वापरलेला आहे। यामध्ये छान असा फुलतो तुपामुळे आणि तुम्ही पाहू शकता छान असा डिंक यामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा। यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। मी थोडंसं जायफळ टाकणार आहे आणि गूळ आपल्याला गॅस बंद करूनच यामध्ये टाकायचा आहे आणि गूळ मी 100 ग्रॅम घेतलेला आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून 20 ग्रॅम यामध्ये ॲड करू शकता म्हणजे 120 ग्रॅम वापरू शकता। आता जायफळ सुद्धा थोडंसं मी किसून टाकते यामध्ये। खूप छान चव येते यामुळे आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसच्या खाली घेतली तरी चालेल तुम्ही कढई किंवा वरती सुद्धा तुम्ही गूळ मिक्स करू शकता। आधी पावडर मिक्स करून घेतलेली आहे मी जायफळची। पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतरच यामध्ये गूळ ॲड केलेला आहे। पूर्णपणे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ गरम आहे इझिली यामध्ये मिक्स होतं। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता गूळ यामध्ये मिक्स होत आलेला आहे आणि बाळंतीण महिलांना हे लाडू खाल्ल्याने पाठदुखीचा त्रास कमी होतो, थकवासुद्धा दूर होतो आणि कंबरदुखीसुद्धा थांबते यामुळे। गूळ पूर्णपणे यामध्ये आता मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता। आता लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही याची वडीसुद्धा तयार करू शकता तुम्हाला आवडत असेल तर किंवा लाडू तर आपण करणारच आहोत। आता मिक्स झालेला आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण ओलं आहे मिश्रण। आपण इझिली लाडू वळू शकतो। तुम्हाला जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप ॲड करू शकता आणि आता लगेच आपण हे कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहे। गुठळी असेल तर ती फोडून घ्यायची किंवा हाताने सुद्धा मिक्स करू शकता तुम्ही थोडं कोमट झाल्यानंतर। आता ताटामध्ये मी काढून घेते आणि लगेच आपण याचे लाडू वळून घेऊया आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा डिंकाचे खूप महत्त्व आहे। झाडाच्या खोडामध्ये हे डिंक तयार होतं त्यामुळे झाडाचा जो गुणधर्म आहे तो डिंकामध्ये उतरतो आणि त्याचे फायदे आपल्या आरोग्याला मिळतात। आता पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेऊया आणि आपण लगेच याचे लाडू वळून घेऊया। यामध्ये थोडीशी मगज बी टाकलेली आहे मी। तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये वापरू शकता। थोडंसं मिश्रण हातावर घेऊन दोन्ही हाताने असं दाबायचं आहे आणि गोल असा लाडू बनवायचा आहे। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे आणि वरतून सुद्धा एक मगज बी मी लावलेली आहे। आता तयार आहेत आपले ही मस्त पौष्टिक लाडू आणि एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आहे की नाही सोपी आणि टेस्टी रेसिपी। मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त भन्नाट आणि झक्कास रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।